व्हिडिओ परत पुन्हा चालू करावा लागत आहे, कारण की काहीतरी नेटवर्कला प्रॉब्लेम आलेला आहे. ठीक आहे, परत मी सांगतो तुम्हाला की भावार्थ आपण शब्दार्थ आणखी भावार्थ पाहत होतो. शब्दार्थ आणखी भावार्थमध्ये शब्दार्थ कामाचा नाही म्हणून तो टाकून द्यायला पाहिजे, आणखी भावार्थच आपण लक्षात घ्यायला पाहिजे, कारण की भावार्थमध्ये परमार्थ दडलेला आहे तो. आणि म्हणून तिथे दोन जे ओव्या सांगितल्या समर्थांनी, अर्थसार भाषा पोचट. अर्थाचा अर्थ जे आहे तो सार आहे, भाषा पोचट. अभिमानाने करावी खटपट, नाना अहंताने रुधिली वाट मोक्षाची. म्हणजे अर्थसार घ्या तुम्ही, अर्थाच्या सारामध्येच परमार्थ साठवलेला आहे, शब्दार्थ सोडून द्या तुम्ही. आणि पहिला जो ओवी सांगितली होती, भाषा पालटे काही अर्थ वाया जात नाही, कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाचं पाशी. म्हणजे अर्थाच्या पोटीच तुम्हाला, भावार्थाच्या पोटीच तुम्हाला त्यातून खरा अर्थ उलगडेल. तर तुम्ही शब्दार्थ घेतो म्हटलं तर तुम्हाला परमार्थ समजणार नाही. आणि म्हणून म्हणतात ते शोध घेता लक्षांशाचा, तेथे आधी वाच्यांश कैसा, अगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे. आता हे शोधना सांगताना त्यांनी सांगितलं आहे की प्राकृत भाषे किंवा मराठी भाषेमध्ये सुद्धा हे ज्ञान दडलेलं आहे. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी प्राकृत भाषेत लिहिलं आहे, समर्थांनी प्राकृत भाषेत लिहिलं आहे. मराठी भाषा आहे ती आपली, पण त्यावेळेसच्या भाषेला प्राकृत भाषा असं म्हटलं जातं. एकनाथ महाराजांचं तुम्ही एकनाथी भागवत घ्या, की नामदेवांचे तुम्ही अभंग घ्या, तुम्ही याच्यामध्ये सगळं दडलं आहे. याच्या शेवटी याच्या पोटाशी काय हो, याच्या शेवटी काय अर्थ दडलेला आहे हे त्यांनी स्वतः समर्थ सांगतात आहे. जेथे निरूपणाचे बोल, जेथे निरूपणाचे बोल, अनुभवाची बोल, अनुभवाची बोल, जेथे निरूपणाचे बोल, अनुभवाची बोल, ते संस्कृत परीस खोल अध्यात्म श्रवण. म्हणजे त्यांच्या ओव्यामध्ये एक स्वानुभव दडलेला. इथे सुद्धा संतांच्या ओव्यामध्ये एक स्वानुभव दडलाय, आणि त्या स्वानुभवामुळेच ते त्यातला तुम्हाला भावार्थ समजून सांगतात आहे. अनुभवाची ओल, निरूपणाचे बोल, अनुभवाची ओल, म्हणजे त्यांच्या निरूपणामध्ये अनुभवाचा ओलावा आहे, स्वानुभव आहे, त्यांनी सांगितलं त्यांच्या ओव्यातून. आणि म्हणून त्यांना वचन म्हणतो आपण. ती त्याला कारण ही आहे की अनुभवाची वचन आहे, कारण की त्यांनी तो अनुभव घेतला आहे स्वतः. तर अनुभवाचा ओल जर निरूपणामध्ये असेल, त्यांच्या वाङ्मयामध्ये जर अनुभवाचा बोल असेल, तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा परमात्मा निश्चितपणे लक्षात येईल. म्हणून ते म्हणतात ते संस्कृत परिसी खोल अध्यात्म श्रवण. ते संस्कृत परिसी खोल अध्यात्म श्रवण, म्हणजे संस्कृत इतकंच ते निरूपण खोल आहे, सखोल आहे आणि ज्ञान देणारा आहे. हा जो भाषेचा जो भेदभाव आपल्या त्यांनी नष्ट केलेला आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण की काही लोकांना असं वाटतं की संस्कृतमध्ये तुम्ही ग्रंथ नाही लिहिला, पुस्तक लिहिलं नाही, तुमच्या मराठी वाङ्मयाला किंवा मराठी प्राकृत वाङ्मयाला काही अर्थ नाही आहे. तसं नाही आहे. ते तुम्हाला जो घ्यायचा आहे इथे भावार्थ घ्यायचा आहे, म्हणून म्हणतात ते अनुभवाची ओल जिथे ग्रंथामध्ये आहे, साक्षात्कार किंवा त्यांचा अनुभव जिथे दडलेला आहे, असं निरूपण जर तुम्ही मराठी किंवा इतर भाषेतून जरी ऐकलं तरी ते तेवढंच प्रभावी, तेवढंच सखोल, तेवढंच ज्ञान देणार आहे. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा त्यांनी इथे आपल्याला स्पष्ट केलेला आहे, तर तुम्ही लक्षात घ्या. आता समर्थ पुढे वळतात त्याच्यानंतर ब्रह्मनिर्वाणाकडे. ब्रह्मनिर्वाणामध्ये ब्रह्माचं यांनी स्वरूप परत समजून सांगितलं आहे. कारण हे जे स्वरूप आहे हे स्वरूप न करण्यासारखं असल्यामुळे हे त्यांचं वारंवार श्रोत्यांना सांगून ते त्यांच्या मनावर असं बिंबवतात. शेवटी जसं आपण लहान मुलांना म्हणतो पाढे म्हण रे बा, परत म्हण बेग बे बेदनी चार, असे 10 त्याच्याकडनं घोकमपट्टी घेतो. तशीच ही एक सांगण्याची प्रथा आहे परमार्थामध्ये, की माहीत आहे तुम्हाला की निर्गुण निराकारचं स्वरूप आहे. पण हे 10 का सांगतात आहे किंवा प्रत्येक त्यांच्या याच्यामध्ये त्याचा उद्घोष का होतो आहे, कारण की हे नेहमी सांगून ती गोष्ट श्रोत्यांच्या मनावर बिंबवली जाते. आणि बिंबवलं जाण्यामुळे तुम्हाला ते लक्षात राहतं की बा आपल्याला असा पॉईंट सांगितला होता, असा एक मुद्दा सांगितला होता की तो असा आहे. आणखी परमात्मा जर पाहायचं असेल तुम्हाला तर निर्गुण निराकार परमात्मा किंवा निस्संग परमात्मा किंवा अशा पद्धतीचा अरूप, आणखी ज्याला रूप नाही कुठल्या गोष्टीचं, त्याला जो अदृश्य आहे असं परमात्माचं स्वरूप ते आपल्याला समजून सांगतात आहे. आणि हे स्वरूप कसं आहे, हे स्वरूप जे आहे हे सगळं स्वरूप सर्वव्यापक स्वरूप आहे. सर्वव्यापक स्वरूप आहे म्हणजे त्याला म्हटलं त्यांनी नाही पारावार, म्हणजे मर्यादाच नाही त्या स्वरूपाला. त्यांनी सगळं ब्रह्मांड आठवलेलं आहे किंवा त्या ब्रह्मांडामध्ये अणुरेणूमध्ये तो बसलेला आहे, असं हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि तेच सद्गुरूचं स्वरूप समजतो आपण. त्याला कारण हे आहे की सद्गुरू परमात्म्याशी एकरूप झालेले असतात, म्हणून त्यांना काही पारावार नसतो. आणखी ते त्या पारावार नसल्यामुळे त्यांना ते
पारावार नसल्यामुळे त्यांना ते अमर्याद स्वरूप आहे त्यांचं. परी ते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म. पण असं जे अदृश्य ब्रह्म आहे, अरूप जे ब्रह्म आहे, निर्गुण निराकाराचं ब्रह्म आहे, त्याला आपण कसा त्याचा शोध घ्यायचा किंवा त्याची प्राप्ती कशी करायची याच्यावर शिष्यालाही प्रश्न पडला आहे. तो नेहमी हे प्रश्न परत विचारतो आणि त्याचे सांगतात ज्या ब्रह्मनिरूपणामध्ये आणि पुढच्या याच्यामधल्या समासामध्ये समर्थांनी साधनाचं रूप सांगितलं आहे. साधना निरूपणामध्ये साधना सांगितली आहे. आणि हा प्रश्न साधारण व्यक्तीला पडतो, पण तुम्ही निर्गुण निराकार परमेश्वर सांगताय पहिले, त्याचं रूप अदृश्य आहे, अरूप आहे. तर मग आम्ही त्याला कसं पाहायचं, कसं त्याची प्राप्ती घ्यायची, त्याचा कृपा कशी प्राप्त करून घ्यायची. आणि म्हणून म्हणतात ते त्याचा इथे म्हणतात ते त्यांनी की याच्यासाठी तुम्हाला परी ते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म. हे जे ब्रह्म कसं आहे, श्रवण आणखी अभ्यासानेच ते तुम्हाला प्राप्त होतं. श्रवण आणि अभ्यासाची साधना पुढे येईलच आता. तर श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म ते शब्दांनी प्राप्त होणार नाही तुम्हाला. तिथे अनुभव घ्यावा लागतो तिथे तुम्हाला. म्हणजे मी कितीही तुम्हाला वर्णन करून सांगितलं परब्रह्माचं, तरी तुम्हाला ते परब्रह्माचं वर्णन तुमच्या लक्षात जरी तुम्हाला माहीत जरी झालं तरी तुम्हाला त्याची अनुभूती येणार नाही. कारण की हे याची तुम्हाला अनुभूती घेणं आवश्यक आहे. अनुभव घेणं आवश्यक आहे. प्रचिती घेणं आवश्यक आहे. कारण की आपण म्हणतो गुळ गोड आहे, तर गुळ गोड आहे तर गुळ गोड म्हणून नुसतं सांगणं चालत नाही. एखाद्या मुलाला जर गुळ चाखला नाही तर तो म्हणेल गुळ गोड आहे, पापा नुसतं सांगताच आहे मला. पण गुळाची गोडी त्याला जेव्हा तोंडात जेव्हा गुळाचा खडा पडतो तेव्हा तो गुळाची जेव्हा गोडी येतो तेव्हा म्हणतो की गुळ गोड आहे. तर ही गुळाची गोडी जी तशी तुम्ही चाखली आहे तशी तुम्हाला परमार्थाची गोडीसुद्धा चाखावी लागणार आहे. आणि ती अनुभवाने की प्रचितीने तुम्हाला येते. त्याच्यामुळे तुम्हाला शब्दाने त्याचा येणार नाही, भावार्थाने घेऊन त्याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या. कारण की आज विज्ञानातले लोक, टेक्निकल लोक हे म्हणतात की बा तुम्ही जे सांगतात आहे ते खरं आहे की नाही. तर मग तो प्रयोग करून बघतो, तिच्यावर आपल्या ज्ञानाचं विज्ञान करून बघतो. आणि ज्ञानाचं विज्ञान झाल्यानंतर त्याला कळतं प्रयोगांती की नाही पाण्यामध्ये H2 आणखी O2 दोन्ही मिक्स आहे, ते आपल्याला माहीत नाही. पण प्रयोगांती त्याला कळतं की H2 O2 हे दोन्ही घटक आहे पाण्याचे. तसंच इथे आहे. तुम्ही जर मी निर्गुण परमात्मा जरी सांगितलं तर त्याला प्राप्त करण्याकरता तुम्हाला जोपर्यंत अनुभूती घेत नाही, अनुभूतीसाठी जेव्हा ज्ञान तुम्ही प्राप्त करत नाही आणि त्या ज्ञानाचं जोपर्यंत तुम्ही विज्ञान करत नाही तोपर्यंत तुम्हाला परमेश्वराची प्रचिती येत नाही, परमेश्वराचा अनुभव येत नाही. याच्याही व्यतिरिक्त समर्थ पुढे जाऊन सांगतात की श्रवण आणखी अभ्यासाचं साधन तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त सद्गुरू, एका ओवीमध्ये त्यांनी म्हटलंय सद्गुरू कृपा तेची किल्ली जेणे बुद्धी प्रकाशली द्वैत कपाटे उघडली एकसरी. म्हणजे शेवटी ते म्हणतात की सद्गुरूची कृपाची तुम्हाला आवश्यक आहे. सद्गुरू जे शक्तिपात करतात आपल्या शिष्याला, त्या शक्तिपात आणि जे तुम्हाला कृपा होते किंवा जी कृपा तुम्हाला प्राप्त होते त्यांच्या शक्तिपाताने, ती सद्गुरूची किल्ली म्हणजे सद्गुरूची कृपा हीच किल्ली समजली जाते. म्हणजे तुम्ही शेवटी साधनं करा नका करू, पण साधनं करूनही जर तुम्हाला परमेश्वराचं दर्शन झालं नाही तर तुम्हाला सद्गुरू कृपा प्राप्त झाली नाही, असाही त्याचा एक अर्थ निघतो. आणि म्हणून तुम्ही सद्गुरूची कृपा प्राप्त करा, गुरुसेवा करा, सद्गुरू सेवा करा. आणि सद्गुरूची गुरुभक्ती केल्यानंतर तुम्हाला त्यातूनच गुरुभक्ती प्राप्त होईल. जेणे बुद्धी प्रकाशली द्वैत कपाटे उघडली एकसरी. म्हणजे त्या सद्गुरूच्या भजनातून, सद्गुरू कृपेतून तुम्हाला जेव्हा आत्मज्ञान होईल, बुद्धी प्रकाशली द्वैत कपाटे उघडली एकसरी. म्हणजे द्वैताची कपटं जी आपण जे द्वैत भावाने जे इथे राहतो ते द्वैत भाव तुमचा नष्ट होईल. तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल आणि तुम्हाला अद्वैताचं, परमेश्वराचं दर्शन होईल. अशी द्वैत कपाटे उघडली म्हणतात. म्हणजे द्वैत कपाटे उघडली म्हणजे द्वैत कपाटे नष्ट झाली. तुमचा द्वैत भाव तिथे नष्ट झाला आहे. आणखी ते कशाने झाला आहे? सद्गुरू कृपेने झालेला आहे. ते परिहुनी पर मनबुद्धी अगोचर संग सोडिता सत्वर पाविजेत. इथे परत सांगतात की ते परिहुन पर म्हणजे ते म्हणजे काय? ते परमेश्वराचं स्वरूप. तो परमात्मा कसा आहे? तो परेहुनी पर आहे, शब्दाहुनी पर आहे. जे आपल्या इंद्रियांना गोचर नाही आहे, तो इंद्रियांनी आपण त्याला ओळखू शकत नाही, असं त्याचं परेहून पररूप आहे. तर हे परेहून पररूप जे आहे हे मनबुद्धी अगोचर म्हणजे इंद्रियांना ते गोचर होत नाही. इंद्रियांनी तुम्ही त्याला रूपाला, परमेश्वराच्या रूपाला प्राप्त करू शकत नाही. मग काय करायचं? संग सोडिता सत्वर पाविजेत. संग सोडिता म्हणजे आता ही समर्थांनी आणखी पुढची एक साधना सांगितली आहे की संग सोडिता सत्वर, की बा तुम्ही संग सोडा म्हणजे इथे त्यागाची भावना आपल्यामध्ये ते सांगतात आहे की तुम्ही त्यागाने तुमचा देह उपाधी जी जोडली आहे ती
विवेकाने देह उपाधी दूर करा. तुम्ही विवेकाने देह उपाधी दूर करा किंवा तुमचा देहत्यागा म्हणजे आपल्याला जीव द्यायचा नाही आहे इथे, संग सोडीचा सत्वर. कारण की तुमची जी उपाधी लागली आहे या उपाधीमुळे तुम्हाला एक अहंकार जोडलेला आहे आणि हा जो अहंकार आहे या अहंकारामुळे तुम्हाला देवाचं दर्शन होत नाही. त्याच्यामुळे म्हणतात आहे संघ सोडीचा सत्वर. आता हे संघ 2-3 प्रकारचे संघ आहे जे संघ आपल्या परमेश्वराला आपल्याला सांगतात की हे संघ तुम्ही सोडा. तर हे जर संघ सोडले तुम्ही तर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होईल. आता हे संघ कोणकोणते आहे बघा. संघ म्हणजे त्यांनी पहिला म्हटलं आहे अभिमान किंवा अहंता किंवा त्याला आपण साध्या भाषेत मीपणा म्हणतो. तर हा मीपणाचा जो संघ लागला आहे तुम्हाला हा उपाधीमुळे लागला आहे तुम्हाला. हा मीपणाचा संघ तुम्ही सोडा, ह्याचा मम्मीपणाचा संघ त्यागा तुम्ही. म्हणजे अहमभाव तुमचा जाईल, तुमचा अभिमानाने जे तुम्ही वागता त्याच्यामध्ये सगळ्या सृष्टीमध्ये किंवा आपल्या प्रपंचामध्ये जे अहमान वागतात तो तुमचा अहमभाव तुमचा नष्ट होईल तुमचा. तिथे उपाधी तुमची नष्ट झाली की तुमची द्वैतबुद्धी जी आहे, द्वैतबुद्धी किंवा देहबुद्धी जी उपाधीमुळे जागृत असते नेहमी, ते उपाधीमुळे तुम्ही नेहमी द्वैतबुद्धीने किंवा देहबुद्धीने विचार करत असता. तो दुसरा, ते त्याचं, हे माझं कुटुंब, ते त्याची वस्तू, ही माझी वस्तू. ही जी द्वैत भावना आहे आपल्या याच्यामध्ये ही देहबुद्धीमुळे जळली आपल्याला. आपण भेदाने बघतोय सगळ्या गोष्टी. ही वस्तू माझी नाही, ही वस्तू तुझी आहे, ही वस्तू त्याची आहे. तर ही जी द्वैतबुद्धी किंवा भेदभाव आहे हा भेदभाव टाकण्याकरता तुम्हाला द्वैतबुद्धीचं निरसन करायचं आहे किंवा देहबुद्धीचं तुम्हाला निरसन करायचं आहे. तेव्हा देहबुद्धी तुम्हाला त्यागाची आहे. हा देहबुद्धीचा संघ तुम्हाला टाकायला पाहिजे. आणि तिसरा जो सांगताच आहे ते तुम्हाला तुमचं जे अज्ञान आहे हे अज्ञानच तुम्हाला सगळ्या ठिकाणी अडतं आहे. म्हणजे तुम्हाला उपाधीमुळे जे अज्ञान तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त नाही आहे. आपण व्यावहारिक ज्ञानाने जगतो आहे. व्यवहारातले आपले सगळे व्यवहार माहीत आहे. कोणाला किती पैसे द्यायचे, कोणाकडनं किती घ्यायचे, बाजारात जाऊन वस्तू काय आणायची आहे, माझं कुटुंब कुठे आहे, माझं घर कुठे आहे, सगळ्यात द्वैतबुद्धीचे आहे. इव्हन जे तुम्ही शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे तुम्ही ज्ञान घेता, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स म्हणा किंवा भाषेचं ज्ञान घेता तुम्ही, मराठी भाषेचं किंवा संस्कृत भाषेचं ज्ञान घेता, हे सगळी ज्ञानं व्यावहारिक ज्ञान असल्यामुळे ही तुम्हाला यथार्थ ज्ञान किंवा ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान देत नाहीत. आणि म्हणून म्हणतात तुम्हाला ते आत्मज्ञानाची प्राप्ती करा. आणि हे अज्ञान आत्मज्ञान प्राप्तीने तुमचं नष्ट होईल. म्हणजे अज्ञानाचा जो संघ लागला आहे तुम्हाला, अज्ञानाचा संघ नष्ट करण्याकरता तुम्हाला ज्ञान प्राप्ती करून घेणं आवश्यक आहे. आणि ज्ञान प्राप्ती केल्यानंतर तुम्हाला हा अज्ञानाचा संघ हा तुमचा मिटून जाईल, तुमचा अज्ञान मिटून जाईल, म्हणजे अज्ञान निघून जाईल तुमचं. अशा प्रकारचे जे संघ सांगितले हे सगळे अविद्येचा विलास म्हटला यांनी, समर्थांनी. हा अविद्येचा विलास आहे. अविद्या म्हणजे तुम्हाला विद्याच नाही मुळात. आपण व्यावहारिक ज्ञानाने वागतो, आत्मज्ञान नाही आहे, म्हणून हा अविद्या इथे आहे. आणि अविद्येमुळे तुम्हाला अभिमान जडलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही द्वैतबुद्धीने वागता, देहबुद्धीने कार्य करता सगळे. आणखी तुमचं जे ज्ञान आहे, व्यावहारिक ज्ञान आहे, हे नष्ट होण्याकरता तुम्हाला आत्मबुद्धी किंवा आत्मज्ञान प्राप्त करावं लागेल. आणखी त्याच्यामुळे तुम्हाला हे अज्ञान नष्ट करता येईल. आणि असे जे प्रकारचे संघ आहे याला पूर्ण अविद्येचा विलास म्हटला आहे. ते म्हणतात आहे तो विश्रांतीचा विश्राम म्हणजे परमात्मा कसा आहे, हा परब्रह्म कसा आहे, तो विश्रांतीचा विश्राम, आदी पुरुष आत्माराम. ते एकची परब्रह्म दुसरे नाही. ते एकच परब्रह्म आहे, ते एकुलते एकच आहे. त्याला तिथे द्वैत नांदत नाही किंवा तिथे माया नाही. त्यामुळे ते एकची परब्रह्म दुसरे नाही असा आदिपुरुष आत्माराम आहे तो. तर तुम्ही त्याला त्या आदिपुरुष आत्म्याला तुम्ही ओळखा. त्यासाठी तुम्हाला हा जो संघ सोडला आहे हा सगळं तुम्हाला तत्वर संघ सोडीचा सत्वर पाहिजे. म्हणजे तुम्हाला हा संघ तुम्हाला त्यागावा लागेल. तुम्हाला सोडीता जया संघाशी ऐक्य होय निसंगाशी. सोडीता जया संघाशी ऐक्य होय निसंगाशी, कल्पने विण प्राप्तीशी अधिकार आहे. म्हणजे सोडीता जया संघाशी म्हणजे तुम्ही जेव्हा या संघाशी तुम्ही आपलं संघ त्यागाल तुम्ही, तर तेव्हा ऐक्य होई निसंगाशी. म्हणजे तेव्हा तुम्ही परमात्म्याशी ऐक्य करू शकाल आणि तुम्हाला परमात्मा प्राप्त होईल. कल्पने विण प्राप्तीशी अधिकार आहे. कल्पने विण प्राप्त आता इथे कल्पना, आता समर्थांनी आणखी त्यात पुढे पदच्छेद केला आहे. कल्पना जी करतो आपण ही द्वैतातली कल्पना असते. जे आपल्या मनामध्ये संकल्प विकल्प जे उठत असतात ते संकल्प विकल्प उठल्यामुळे आपल्याला निरनिराळ्या प्रकारच्या कल्पना आपल्या मनात असतात. म्हणजे जे आपल्या ध्यानीमनी नसतं अशा आपण कल्पना करत असतो त्या. तर कल्पने विण प्राप्तीची कल्पना सोडा. इथे
संकल्प विकल्प सोडा, कल्पने विण प्राप्तेशी अधिकार असा. म्हणजे तुम्हाला तो परमात्म्याचा अधिकार प्राप्त होईल जेव्हा तुम्ही कल्पना त्यागाल, हा भ्रम त्यागाल, हे संकल्प विकल्प सोडाल तुम्ही, तेव्हा तुम्हाला देहबुद्धीच्या अंती सकाळशी एकची प्राप्ती. देहबुद्धीच्या अंती सकाळशी एकची प्राप्ती, एक ब्रह्म द्वितीय नास्ती हे श्रुतीवचन. देहबुद्धीचा अंती म्हणजे देहबुद्धीने आपण जो विचार करतो आहे, हा विचार जर तुम्ही सोडला, सकाळशी एकची प्राप्त, म्हणजे देहबुद्धी त्यागा आणि आत्मबुद्धी प्राप्त करा, तेव्हा तुम्हाला हे परमेश्वराचं आत्मज्ञान मिळेल आणि परमेश्वराची प्रचिती मिळेल. एक ब्रह्म द्वितीय नास्ती हे श्रुतीवचन, हे श्रुतीवचन आहे. किंवा ब्रह्म एकच आहे, अद्वैत आहे ब्रह्म. आणखी त्या असं अद्भुत ब्रह्माचं जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त करावं लागेल. आणखी याचा उपाधीचा संघ जो लागला, आपला उपाधीचा संघ तुम्हाला टाकावा लागेल. शरीरभाव देहभाव तुम्हाला त्यागावं लागतील. साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूप मिळाले, अवघे मिळवणी एकची झाले देहातीत वस्तू. साधू निर्णय साधू बघतो आपण, काही भंद असतात, काही साक्षात्कारी असतात. तर हे जे निर्णय साधू जरी असले तरी ते स्वरूप मिळाले असतात. म्हणजे साक्षात्कारी स्वरूप, जे साक्षात्कारी जे साधू असतात तेच फक्त तुम्हाला त्यांना स्वरूपाचं दर्शन झालं असतं. आणि ते जरी निर्णय दिसत असले तरी त्यांना जो परमात्म्याचं दर्शन आहे ते एकाच पदावर जाऊन पोहोचले असतात. त्यांना एकाच पदाची प्राप्ती झाली असते. आणि असं ते पद आहे, देहातीत पद आहे परब्रह्माचं, देहातीत वस्तू. आता देहबुद्धीचा जो संशय आहे आपल्याला, या देहबुद्धीमुळे होतं काय आपल्याला? एक तो अहंकार जडतो, अभिमानाने पण वागतो, द्वैतभावाने वागतो, माझं तुझं हे तर आहेच लागलं आहे. पण देहबुद्धी तुम्हाला क्षणोक्षणी संशय निर्माण करत असते मनामध्ये. देहबुद्धी निरनिळ्या प्रकारचे संशय जागृत करते, भ्रम जागृत करते. आणि त्याच्यामुळे तुम्ही नेहमी बुचकळ्यात पडता, गोंधळात पडता. अरे हे असं नाही का, असं आहे का, मी तसं करायला पाहिजे होतं, आणि त्यांनी असं होतं, तो अमुक ग्रस्त त्यांनी मला असं सांगितलं, तुम्ही असं मला सांगता, पुस्तकात काही वेगळं दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे संशय आहे, हे देहबुद्धी त्याची जनक आहे. देहबुद्धीचा संशय करी समाधानाचा क्षय. पण किती म्हणजे प्रपंचात राहण्याकरता किती उपयुक्त त्यांनी वचन टाकलं आहे. देहबुद्धीचा संशय करी समाधानाचा क्षय, चुके समाधान समय देहबुद्धी योगे. म्हणजे हे देहबुद्धी तुम्हाला प्रपंचात सुद्धा तुम्हाला शांती आणखी समाधानाने जगू देत नाही. इतके संशय निर्माण करते, इतके भ्रम निर्माण करते. आणि त्याच्यामुळे आपण मिसअंडरस्टँडिंग करून बसतो, गोंधळ करून बसतो. किंवा त्या माझ्या मित्राबद्दल काही गैरसमज झाला, पती पत्नीबरोबर गैरसमज होतात, म्हणजे सगळ्या गुरु शिष्यामध्ये गैरसमज होतो निर्माण. तर त्याच्यामुळे हे जे देहबुद्धी आहे, हे जे संशय आहे, हे संशय तुम्ही टाकून द्यायला पाहिजे. आणि संशय टाकण्याकरता तुम्हाला देहबुद्धीचं त्याग करणं आवश्यक आहे. आणि देहबुद्धी तुमची गेली, जर आत्मबुद्धी जर तिथे प्राप्त झाली तर आत्मबुद्धी ही निश्चयाचं ज्ञान देणारी आहे. आणि निश्चयाची ज्ञान देणारी असल्यामुळे तुम्हाला निश्चितपणे समाधान आणखी शांती लाभते. म्हणून देहबुद्धीचं त्याग करायला सांगतात. म्हणून देहबुद्धी जडे तरीच परमार्थ घडे, देहबुद्धीने बिघडे एकता ब्रह्मेची. देहबुद्धीने तुमची जी ऐक्यता साधणार आहे, तुम्ही जे परब्रह्माशी ऐक्य साधणार आहे, ते तुमचं बिघडतं तिथे काम. म्हणून देहबुद्धी जडे तरीच परमार्थ घडे. म्हणजे देहबुद्धी सोडा, तुम्ही देहबुद्धीचा विचार सोडा, हे स्वप्न पाहणं सोडा, संकल्प विकल्प करणं सोडा, म्हणजे तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होईल. म्हणे ब्रह्म एकची असे परी ते बहुविधा भासे. ब्रह्म एकच आहे, पण ते आपण नाना प्रकारे आपण त्याला वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगळ्या याच्या परिच्छिन्न याच्यामध्ये आपण त्याला विश्वामध्ये पाहतो. परी ते बहुविधा भासे, अनुभव देही अनारिसे नानामती. म्हणजे त्याचा जर तुम्हाला अनुभव घेत असला, जरी ते वेगवेगळ्या उपाधीने आपल्याला दृश्य विश्वामध्ये दिसत असलं, तरी ते नानामती किंवा आपल्या बुद्धीने आपल्याला जरी वेगळं वाटत असलं, तर ही देहबुद्धी असल्यामुळे आपल्याला वाटतं. पण त्याचं जर तुम्ही आत्मतत्व शोधून घेतलं परमात्म्याचं, तर ते परब्रह्म अनेकत्वामध्ये एकत्व दाखवणार आहे. म्हणजे अनेकात्वामध्ये एकत्व असं जे परब्रह्माचं अस्तित्व आहे, आत्मतत्वाचं अस्तित्व आहे, ते तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला त्याचं निश्चितपणे खात्री. आता याच्यानंतर आपल्याला समर्थ चतुर्दश ब्रह्म निरूपण सांगतात आहे. म्हणजे आपलं जे आजच्या दशकाचं जे शीर्षक आहे, तर समर्थांनी इथे 14 प्रकारची सृष्टीतली ब्रह्म सांगितली आहे. ही सृष्टीतली स्पष्ट आणखी अस्पष्ट लिंग आहे. आणि एक प्रकारची खूण आहे की त्या खुणेद्वारे परमात्मा कसा दृश्यविश्वात सामावलेला आहे, हे त्याच्यावरून तुम्हाला नजरेस येईल किंवा तुमच्या दृष्टीत पडेल जर तुम्ही ओळखलं तर. ही जी
मायोपाधिक ब्रह्म आहे 14. याला मायोपाधिक ब्रह्म म्हणण्याचं कारण काय तिथे त्याला उपाधी जडलेली आहे आणि ते स्पष्ट आणखी अस्पष्ट लिंग त्याला म्हणतात आहे. आणि उपाधी असल्यामुळे आणखी ती दृश्य विश्वास असल्यामुळे त्यांना मायोपाधिक म्हटलं. आणखी मायेच्या उपाधीने ते वेढल्या गेले आहे म्हणून ती मायोपाधिक ब्रह्म आहे. आणखी आपल्याला हे सृष्टीमधली जी स्पष्ट आणखी लिंग, स्पष्ट आणखी अस्पष्ट लिंग जी म्हणतोय मी, जी मायोपाधिक ब्रह्म जी म्हटली आहे, ही आपल्याला याचा आधार घेणं आवश्यक आहे आपल्याला. कारण की आलंबन जोपर्यंत आपल्या समोर दिसत नाही कुठलं, आलंबन म्हणजे काय, एक फोटो एक आलंबन आहे, एक मूर्ती आपल्यासमोर आलंबन आहे. म्हणून सगुणाचेनी आधारे पाविजे निर्गुण जे म्हणतात, तर ते आलंबन समोर असल्याशिवाय आपल्याला त्याची कल्पना येत नाही की हा फोटो कोणाचा आहे. हा श्रीरामाचा फोटो आहे, श्रीकृष्णाचा फोटो आहे, शंकराचा फोटो आहे, आपण तो ओळखतो. आणखी नंतर आपण म्हणतो मी शंकराची आज पूजा केली, आज समर्थांची मी पूजा केली. तर त्याला म्हणजे तसं आलंबन तुम्हाला समोर असायला पाहिजे. कारण की तो परब्रह्माचं जे स्वरूप आहे ते अदृश्य आणखी अरूप असल्यामुळे त्याला आपण ओळखू शकत नाही. तर त्याला ओळखायचं कसं काय. आता तुम्ही एक जर घेतलं तर चंद्र आपण भाऊबीजेच्या दिवशी चंद्राची पूजा करतो. म्हणजे द्वितीयेचा जो चंद्र असतो, द्वितीयेच्या चंद्राची कोर आपल्याला आकाशात दिसत नाही. द्वितीयेच्या चंद्राची कोर ही आकाशात न दिसल्यामुळे मग आपल्याला सांगावं लागतं बा की गच्चीवर जाऊन माडीवर जाऊन मागून बघतो, अरे ते बा आकाशामध्ये तिकडे बा ते तो बिल्डिंगचा कोपरा आहे ना, त्या बिल्डिंगच्या कोपऱ्याच्या वरती थोडं वरती पाहिलं तर तुम्हाला चंद्राची कोर दिसते तुम्हाला. किंवा झाडाची जी फांदी आहे, त्या झाडाच्या फांदीच्या जवळच चंद्राची कोर आहे. तर ही न दिसणारी, असूनही न दिसणारी जी चंद्राची कोर आहे, तिच्याकरता आपल्याला थोडं आलंबन घ्यावं लागतं. आपल्याला असा आधार घ्यावा लागतो की बिल्डिंगचा कोपरा आधार घेतला, आपण झाडाची फांदी आधार घेतली आणि त्याच्या दृष्टी आपण चंद्राची कोर, द्वितीयचा चंद्राची कोर बघितली. तसंच इथे त्याच पद्धतीचा दृष्टांत इथे की ही जी ब्रह्माची नावं सांगितल्या समर्थांनी, ही विश्वामध्ये असलेली स्पष्ट लिंग आहेत. काही अस्पष्ट लिंग आहे, ते दिसत नाही आपल्याला, म्हणून त्यांना अस्पष्ट म्हटले आहे. पण याच्या आधारेच आपल्याला त्याचं रूप समजून घ्यावं लागतं की तो तिथे आहे. त्याच्यातले नावं वाचतोय मी, तुमच्या लक्षात येईल. आणि ही मायोपाधिक असल्यामुळे ही याचं आपल्याला निरसन करावं लागेल, किंवा याला आपल्याला ते मिथ्या असल्यामुळे त्याचं आपल्याला ती टाकून द्यावं लागतील. आणि ती मिथ्या असल्याने टाकून दिल्यानंतर त्याच्या पाठीमागचा जो परब्रह्म आहे की ज्याचं तत्व जिथे आपल्याला दिसते, त्या तत्वामुळे आपल्याला जी ही मायोपाधिक ब्रह्म दिसतात आहे, त्या मायोपाधिक ब्रह्माहून आपण अदृश्य अरूप अशा परमात्म्याचं आपल्याला प्रचिती घ्यायला पाहिजे. ही कशी आहे, शब्द ब्रह्म म्हणतात. आता शब्द आपण बोलतोय बा, खरीद्वारे शब्द आपण बोलतोय, पण शब्द कसे निघाले, तुमच्या बेंबीतून निघाले, तिथे त्याला परावाणीतून शब्द निघाले असे म्हणतात. पण शब्द हे ब्रह्म म्हटलं गेलेलं आहे. पण शब्द आपण बोलल्यानंतरच तुम्हाला श्रवण होतं. पण तुम्ही बोलता तर तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या उदरातून, तुमच्या बेंबीतून जी भाषा बाहेर पडते, शब्द बाहेर पडते, ती अर्थरूप भाषा म्हणून